मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबई स्टेशन निघाले आहेत। मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे पाटील यांचं पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंत्र येथे जंगियाचं स्वागत केलंय। आपल्यासोबत आहेत मनोज जरांगे पाटील। दादा काय सांगाल? दादा मुंबईला निघलेत, आज दुसरा दिवस आहे, तुम्हाला उद्या आंदोलन करायचंय आणि आज फक्त 40 मिनिटाचं अंतर पार झाले, 200 किलोमीटर अंतराचा टप्पा बाकी आहे। न्याय देणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी चाललोय। समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे, समाज रस्त्यावर आलाय आणि इतका लाखोत आलाय, हे सरकारने ओळखून घेणं गरजेचं आहे की त्याच्यासाठी किती भयंकर नाराजीचा सूर कोसळलाय त्या राज्यात आणि तरीही जागा होत नसतील तर मग मात्र अवघड आहे। खरं तर उद्याची परवानगी आहे, तुम्ही वेळात पोहोचाल का? आज कुठे मुक्काम होईल? सगळे परवानगी मुक्काम होईल का? पोहोचाल तुम्ही? पोहोचणार टायमाला आणि तसं काही नसतं, परवानगी आहे। खरं तर हा तुमचा दुसरा मुंबई दौरा आहे। पहिल्या दौऱ्यावर तुम्ही गुलाल उधळायला सांगितला, मात्र गुलाल उधळला नाही, मराठा आरक्षण मिळालं नाही असा आरोप विनोद पाटलांनी केलाय। जरांगे पाटलांनी आणि एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं, गुलाल उधळून नाही, आरक्षण मिळालं नाही। पाटील कोण पण नेमका मराठा आरक्षणाच्या बद्दल ते न्यायालयात लढायला लढत आहेत, त्यांनी आरोप केलाय की ऐकलं त्यांनी बोलला असला तो तर मग नंतर सांगतो। मी बघितलं नाही, बघितल्याशिवाय मी बोलू शकत नाही, बघितल्यावर त्याला सांगतो, तवर नाही सांगत। खरं तर मुख्यमंत्री मराठा समाजाचे नाहीत, त्याचा मला विचारू नका। मुख्यमंत्री मराठा समाजाचे नाहीत, त्यामुळे त्यांना टाकरी केलं जात आहे असं बावनकुळे म्हणाले। अरे तसं जातीवादी असतं तर आम्ही निवडून दिलं असतं, त्याला मराठ्यांनी दिलं, मंत्र्यांनी आमदारांनी सत्ता कोण दिली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की समाजाच्या हिताची मागणी करावी। मी उद्याच्याला उपोषणाला बसतोय, सगळं सांगतो त्याच्यानंतर, हिताचे हाही नाही। खरं तर शिव्यांना इतिहास लक्षात ठेवत नाही तर कर्तृत्वाला इतिहास लक्षात ठेवतो अशी बॅनरबाजी भाजपने मुंबईमध्ये केली आहे। करा म्हणा, करू द्या, त्याच्यामुळेच ही लाटूस झाली। त्यांना जे माज आला ना, त्या माजामुळेच ही लाटूस झाली। त्यांच्याकडली मस्ती जाणं सत्तेतली। भाजप तुमच्या विरोधामध्ये आहे, मुख्यमंत्री पण तुमच्या विरोधात आहे। शेवटचा प्रश्न, भाजप तुमच्या विरोधात आहे, मुख्यमंत्री पण सकारात्मक नाही, कशा पद्धतीने आंदोलन होईल? माझा समाज माझ्यासोबत, हे सरकार आहे, हे सरकाराचा बाप हे आहे। माझा समाज माझ्यासोबत आहे आणि माझ्या समाजाला मला आरक्षण मिळवून देईल असं मत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय। सचिन तोरकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।